गायकवाड यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधवाचं भगिनीचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देतो। येणारं नववर्ष आपल्या सर्वांसाठी आनंदाचं, सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं राहावं अशी मी प्रार्थना करतो। आणि आपल्याला माहीत असेल की आपण नववर्षाचा एक नवा संकल्प घेऊन पुढे जात आहे, परंतु नववर्षाचा नवा संकल्प घेऊन पुढे जात असताना मागच्या काही वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती सरकारनं प्रशासकाच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार सुरू केलेला आहे किंवा जे अतिशय काळाकुट्ट असा त्यांचा कारभार राहिलेला आहे, तर त्याचा आपण अनेकदा या ठिकाणी पर्दाफाश केलेला आहे। तशाच पद्धतीनं आज आम्ही आपल्या समोर नववर्षाचा एक नवा संकल्प घेऊन जात असताना त्यांनी मागच्या काळामध्ये ज्या काही अतिशय भ्रष्टाचार केलेला आहे किंवा चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी पर्दाफाश करणार आहोत। तर मी आमच्या सन्मान्य अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण नववर्षामध्ये भेटत आहोत। तर सर्वांना माझ्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने येणारं वर्ष हे सुखाचं, भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं ही मी शुभेच्छा देते। सर्वांना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण सगळे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद, कारण काल 31 होतं आणि आज आपण 1 तारखेला भेटत आहोत। पण हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण नववर्ष नवी उमेद घेऊन येतं, नवी नवचेतना घेऊन येतं आणि म्हणून नववर्षाच्या माध्यमातून मागील 3 वर्ष 9 महिन्याच्या काळामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचं आम्ही राईटला प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि नवी वर्षामध्ये आमची काय भविष्य असणार आहे त्याचं आम्ही लेफ्टला रिप्रेझेंटेशन केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आम्ही 2 भूमिका त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। मागील 3 वर्ष 9 महिने ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल की भ्रष्ट महायुतीचं कॉर्पोरेशनचं जे काम चालू होतं आणि मुंबई महानगरपालिकेला जे लुटण्याचं काम चालू होतं ते आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या साईडला काँग्रेसची आघाडी जर त्या ठिकाणी सत्तेमध्ये आली तर येणाऱ्या काळामध्ये काय नववर्षामध्ये आम्ही घेऊन येणार आहोत ते आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा डाव्या बाजूला प्रयत्न केलेला आहे। मला सांगायचं आहे आपल्या सगळ्यांना की आजच्या माध्यमातून मी मुंबईच्या जनतेला विनंती करते की आपण उजवी बाजू निवडायची की आपण डावी बाजू निवडायची। कारण मी आज बघते की मुंबईच्या प्रश्नावरती कुठल्याही तऱ्हेची भाषा बोलली जात नाही, मुंबईला काय देणार याच्याबद्दल बोलत नाही, सातत्याने धार्मिक वाद निर्माण करण्याचं, आता नवी भाषिक वाद निर्माण करायचं, महापौर कुठल्या भाषेचा असणार, महापौर कुठल्या समाजाचा असणार, महापौर हिंदू असणार, महापौर मराठी असणार। मला असं वाटतं महापौर जेव्हा येईल परिस्थिती त्यावेळी जो होणार असेल तो होईल, पण आज या परिस्थितीमध्ये एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। साहजिक आहे, मुंबईची जनता ज्याला निवडून देईल, ज्या पक्षाला निवडून देईल त्याचा महापौर येईल, त्या पक्षाला पूर्ण अधिकार असेल महापौर निवडून करण्याचा। पण आज जे विवाद निर्माण केले जातात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं असेल 2-3 घटना ज्या तऱ्हेने झाल्या, या फक्त हे विवाद जे चाललेले आहेत ते विवाद फक्त धार्मिक, जातीय, भाषिक आणि प्रांतिकवाद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। माझं मुंबईकरांना नम्रपणे आव्हान आहे, या 3 वर्ष 9 महिन्यामध्ये जो भ्रष्ट महायुतीचं जे कॉर्पोरेशननी काम केले याच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या ठिकाणी लावलेलं आहे की काय व्यवस्थापन केले, ज्याची मी प्रेस नोट सुद्धा आणलेली आहे। या माध्यमातून मला सांगायला पाहिजे की या काळामध्ये जे आहे ते भ्रष्ट महायुतीने जर आपण बघितलं तर 2022ला मुंबई महानगरपालिकेची मुदत ठेवलेला असलेला मागील जवळपास जी आपल्याला माहिती आहे की ठेव होती मुंबई महानगरपालिकेमधली, ते 3 वर्षामध्ये जर बघितलं आपण तर 12,000 कोटीची त्यामध्ये घट झालेली आहे। आणि त्यामुळे हा जो मुंबईकरांचा पैसा होता हा त्या तिजोरीमधून घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलेलं आहे तर मला सांगायला पाहिजे की या भ्रष्ट महायुती सरकारने केलेलं आहे। जर आपण 17 ते 22 या काळातली कामगिरी आणि आताची कामगिरी याच्यामध्ये जर तुलना केली तर याच्यामध्ये खूप फरक आहे। म्हणजे मागील काळामध्ये आणि आता या 27-30 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना या गोष्टीचे लक्ष द्यावं लागेल की आज काय परिस्थिती आहे। मी डेटा आणलेला आहे, याच्यामध्ये काय हवा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आज काय परिणाम आहे ह्याचं उदाहरण आपण सगळेजण बघतोय की आज बांधकामाच्या धूळ कामामुळे आणि त्याचं नियोजन नसल्यामुळे मुंबईमधल्या प्रत्येक व्यक्तीला, मुंबईकरांना त्याच्या आरोग्याचे गंभीर परिणाम त्या ठिकाणी जे आहे ते भोगावे लागतात। या व्यतिरिक्त आम्ही बेस्टच्या बाबतीमध्ये सातत्याने बोलत आहोत। बेस्टला जवळपास बघितलं तर 12,000 कोटीचा तोटा जो आहे तो त्या ठिकाणी बेस्टचा आहे आणि त्या व्यतिरिक्त प्रवाशांचा भाडं वाढवून तो आर्थिक बोजा हा सुद्धा मुंबईकरांना सहन करावा लागत आहे, हा आमचा म्हणणं आहे। या व्यतिरिक्त मला सांगायचं आहे की जवळपास 2025 मध्ये ₹65 कोटीच्या मिठी रबरचा गाळ घोटाळा
ज्याच्यामध्ये बनावट MOU, फुगलेली बिले, दिलेले कॉन्ट्रॅक्टदार आणि अधिकाऱ्यांची लबाडी याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, हे उघडीस आलेलं आहे. या सगळ्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आहे त्याची आता मला अभिनंदन करायला पाहिजे की काही पत्रकारांनी याच्याबद्दल लिहिलं की जवळपास हे बजेटमधले 1% पण विरोधी पक्षाला दिलेले नाही. 99% मुंबई महानगरपालिकेचे पैसे हे सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना देण्याचं काम झालं. 1490 करोडच्या या बजेटमध्ये जे सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांना 1476 कोटी रुपये देण्याचं काम झालं आणि जे विरोधी पक्षामधले आमदार आहेत किंवा प्रतिनिधी आहेत त्यांना त्या ठिकाणी 13.74 करोड इतका म्हणजे 0.92% इतका निधी देण्याचं काम झालं. एवढंच वर थांबलेले नाहीये हे महाभ्रष्ट लोक. आपल्याला सांगायला पाहिजे की डीपीडीसीचे पैसे सुद्धा पूर्णपणे डल्ला मारण्याचं काम जे आहे जे मुंबईकरांचं होतं. डीपीडीसी जर आपण बघितलं तर मी कालच एक ट्विट केलं होतं की मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलारजी यांनी जवळपास त्या डीपीडीसी मधले जे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलेलं बजेट, प्रत्येक असेंब्लीला दिलेलं बजेट किंवा विधानसभेला आणि त्या ठिकाणच्या लोकसभेला दिलेल्या बजेटमधले 126 कोटी रुपये जे आहेत ते फक्त स्वतःच्या मतदारसंघासाठी नेले. जेव्हा की त्या ठिकाणी जर आपण बघितलं असतील सत्ताधारी पक्षाचे त्यांचे सुद्धा आमदार असतील त्यांना सुद्धा 15 ते 20 कोटी दिले आणि विरोधी पक्षामधल्या आमदारांना आणि खासदारांना 5-5 कोटी रुपये देण्याचं काम झालं. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये हा दुजाभाव आहे, हा किती असंविधानिक वागणं आहे, हुकुमशाहीचं वागणं आहे की मुंबईकरांचा पैसा, मुंबईचा पैसा आणि हा मुंबईचा पैसा जो आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतःच्या पार्टीसाठी, स्वतःच्या लोकांसाठी, पक्षामध्ये विकत घेण्यासाठी आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये देण्याच्या माध्यमातून काम चालू आहे. मी सातत्याने मुख्यमंत्र्यांना सांगते की पारदर्शकतेच्या गोष्टी करतात, देशाचे पंतप्रधान ना खाऊंगा ना खाऊन दे खाणे पिण्याच्या गोष्टी करतात. आम्ही सातत्याने श्वेतपत्रिका मागत आहोत, पण दुर्दैवाने आज आम्हाला सांगायला पाहिजे की यामध्ये माध्यमातून अजूनही श्वेतपत्रिकेबद्दल ते बोलत नाहीत. मुंबईच्या या ढासळलेल्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल ते बोलत नाहीत. मुंबईमध्ये झालेल्या परिस्थितीबद्दल ते बोलत नाहीत. मुंबईच्या रस्त्याबद्दल, ट्रॅफिकबद्दल, प्रदूषणाबद्दल, घनकचऱ्याबद्दल, पाण्याबद्दल बोलत नाही. आणि आम्ही म्हणूनच आज आपल्या समोर एक नववर्षानिमित्त एक नवीन चित्र घेऊन आलेलो जे आम्ही आपल्या समोर त्या ठिकाणी लावलेलं आहे. हे 4 याच्यामध्ये आम्ही सांगतोय ते आमचं पहिलं म्हणणं आहे. आम्ही सांगतो की महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या मराठी शाळा आम्ही पुन्हा सुरू करणार. तसेच शाळेच्या इमारती, वर्गखोल्या व इतर आवश्यक सुविधांचे नूतनीकरण करणार. कारण आज आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था काय. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून बनतात आणि नंतर मग त्या खाजगी व्यवस्थापनाला देण्यासाठी एक मोठं षडयंत्र केलं जातं. त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करतो. आंदोलन केल्यानंतर मला अपेक्षा असते की आम्हाला न्याय मिळेल, पण ते मिळालं नाही. आमचा मुंबईकरांना आश्वासन आहे नवीन वर्षानिमित्त की आम्ही जे आहे त्या महानगरपालिका शाळांचं नूतनीकरण पण करणार आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार. हा आमचा पहिला सांगणं आहे. दुसरं आम्ही सांगतोय की बीएसटीच्या ताफ्यातील बसेसची संख्या 6000 पेक्षा जास्त करणार. मी येणाऱ्या काळामध्ये बीएसटीच्या मोठ्या भ्रष्टाचारावरती पत्रकार परिषद घेऊन त्याच्याबद्दल बोलणारच आहे की ज्या तऱ्हेने मुंबई महानगरपालिका आणि बीएसटीचं ज्या तऱ्हेने खच्चीकरण चाललेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं असेल तर आता बीएसटीच्या बसेसची संख्या केली. जसं मी सांगितलं की आर्थिक बोजा लोकांवरती टाकला आणि हळूहळू त्याचं खाजगीकरण करता करता आता नवीन एका मोठ्या संस्थेच्या माध्यमातून जी आहे ती वेगळी यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न चाललाय. कसं खाजगीकरण चाललंय या संदर्भामध्ये मी येणाऱ्या काळात बोलीन. पण माझं मुंबईकरांना सांगणं आहे बीएसटी ही आपल्या सगळ्यांसाठी असलेली आपल्याशी आपण म्हणतो ना आपल्या शरीरामध्ये नसा आहेत तशी बीएसटीचं एक काही काळी जाळं होतं आणि हळूहळू बीएसटीला खच्चीकरण ज्यांनी केलं त्यांना आपण बाजूला करा. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवहन लक्ष द्यावं लागेल. मुंबईमध्ये आज पब्लिक ट्रान्सपोर्ट हा खूप मोठा विषय झालेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज ट्रॅफिकमध्ये जावं लागतं आणि त्याचा त्रास मुंबईकरांना भोगावा लागतो. त्यामुळे मुंबईकर म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आज आपल्याला नववर्षाच्या निमित्ताने आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आश्वासन करत आहोत. तिसरं आश्वासन आम्ही करत आहोत की मुंबईचा दररोज पाणी पुरवठा जो आहे 5000 दशलक्षपर्यंत लिटरपर्यंत वाढवणार. कारण आम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये आजही पाण्याची खूप त्या ठिकाणी असुविधा आहे. लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, मुबलक पाणी मिळालं पाहिजे, सर्वांसाठी पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही पहिल्यांदा पण मांडलेली आहे, आजही आम्ही मांडत आहोत. आणि चौथा आमचा
मुद्दा आहे की सर्व मुंबईकरांना युनिव्हर्सल फ्री हेल्थ कार्ड देऊन त्यांच्या अंतर्गत त्यांना औषधे मोफत देण्याबाबतचा. कारण मुंबई महानगरपालिकेच्या पुष्कळशा हॉस्पिटलमध्ये मी गेले, आजही त्या ठिकाणी दर करार ठरले नसल्यामुळे मुंबईच्या लोकांना औषधं मिळत नाहीत. आरोग्याच्या व्यवस्थापनामध्ये ढासळलेली अवस्था बघतोय आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज जरी 4 म्हटलं असेल तरी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्ही पूर्ण मॅनिफेस्टो जे आहे तो आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये आमचं काय विजन असणार आहे आणि आम्ही कशा तऱ्हेने पुढे मुंबई जे आहे त्या ठिकाणी काम करणार आहोत या संदर्भामध्ये जे आम्ही आहे ते आपल्याशी येणाऱ्या काळामध्ये मॅनिफेस्टो ज्यावेळी डिक्लेअर होईल त्यावेळी आम्ही आपल्याशी बोलू. त्यावेळेला आमचे सगळे जे आघाडीचे सदस्य असतील ते त्यावेळी आमच्या बरोबर असतील. आज नववर्षाच्या निमित्ताने मुंबईकरांना शुभेच्छा देताना मी सांगते 3 वर्ष 9 महिने ज्या तऱ्हेने या भ्रष्ट महायुती कॉर्पोरेशनने आपल्याला लुटण्याचं काम केलेलं आहे, नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते आपण जसं मी सांगितलं की उमेदीने करूया, नवा आशेने करूया आणि मुंबईकरांसाठी विकास करणाऱ्या लोकांसाठी करूया. यावेळेला विवाद नको, विकास हवा ही भावना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जात आहोत. त्यामुळे आपण सगळेजण आलात, मी आपल्या सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करते. अच्छा, मी म्हणजे आमचा यानंतर ना आपण एक सॉन्ग दाखवतोय आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ दाखवला जाणार आहे प्रोजेक्टवर. त्याच्यानंतर मग तुमचे म्हणून प्रश्न ते उत्तर एका साईडला ठेवा ना, उचलून घ्या, उचलून एका साईडला ठेवा ना. बस आहे, मग आगामी काळात जी संख्या वाढणार आहे त्या आधी स्वमालकीच्या बसची संख्या वाढवणार आहे की परत त्याच वेटलिस्टच्या बसची संख्या वाढणार? ते असं आहे की आम्ही जे विजन घेऊन आलो, मी तुम्हाला तेच सांगत होते की ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये परिवहन हे सगळ्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेला बीएसटी करत होती. हळूहळू बीएसटीचं जे आहे त्या ठिकाणी खच्चीकरण करण्यात आलं आणि जसं तुम्ही सांगितलं की आता जवळपास जर बघितलं तर 3000 पेक्षा पण कमी त्या ठिकाणी बसेस आहे. पण सार्वजनिक वाहतूक ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे, ही भूमिका कुठल्याही प्रशासनाची असली पाहिजे. ज्यावेळी आम्ही बीएसटीचं म्हणतो त्यावेळी जी बीएसटी आता 2000 कोटीच्या टोटल मी जे सातत्याने सांगते, माझी अपेक्षा मधल्या काळात पण होती आणि मी त्यावेळेचे आयुक्त म्हणजे आयुक्तांना पत्र लिहून सांगितलं होतं की एवढ्या लोकांना आपण असे निधी देत आहे ज्या निधीचं कोणी काउंटिंग करत नाहीये. आज तुम्ही जर परिस्थिती बघितली असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जितके पण त्या ठिकाणी असलेले फंड गेले त्याची मी श्वेतपत्रिका यासाठी मागते कारण ते हजारो करोडमध्ये गेले. पण त्याचं काउंटेबिलिटी कोण करणार, त्याचं अकाउंटेबिलिटी कोण ठरवणार? अधिकाऱ्यांना ठरवणार, ज्यांना फंड अलॉट झाले ते पार्टीमध्ये घेण्यासाठी त्यांना ठरवणार. मी यासाठी ह्या गोष्टी बोलते कारण हे पैसे कुठेतरी वापरत येऊ शकले असते. याच्यामुळे आपली जे यंत्रणा आहे हळूहळू तुम्ही बघताय की परिवहनला तर कमी केलंच, इलेक्ट्रिसिटीला पण बीएसटीच्या कमी केलं. जी बीएसटीची इलेक्ट्रिसिटी ही नेहमी प्रॉफिटमध्ये असायची. सगळ्यात कमी दर म्हटला की बीएसटीचा दर म्हटला जायचा. आज मुंबईमध्ये बीएसटी आहे आणि त्या ठिकाणी अदानीच आहे, मला माहिती आहे, एमएसईबीच्या माध्यमातून. मग आता मला सांगा की मुंबईमध्ये पण पुन्हा स्मार्ट मीटर का आणले, मुंबईमध्ये सुद्धा बीएसटीचं खच्चीकरण का सुरू केलंय? या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये मी सांगणार आहे की हे षडयंत्र का केलं. हे षडयंत्र करण्याचं कारण आहे की ते पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद करायचं, सार्वजनिक परिवहन बंद करायचं आणि प्रायव्हेट यंत्रणांना कसं मदत करायची, त्यांचा कसं मदत करायची त्या संदर्भात मी मगाशीच बोलताना म्हटलं की मी बीएसटीच्या विषयावर एक पत्रकार परिषद घेणार आहे की कशा तऱ्हेने बीएसटीचं खच्चीकरण करून खासगी व्यवस्थापनाला पुढे आणण्याचं काम चाललंय आणि त्यामध्ये कोण कोण लोक सामील आहेत मंत्रालयापासून खालपर्यंत त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही बोलू. कारण की अनेक जण जे आहेत हे आता बीएसटीचे कर्मचारी इतके घाबरलेले आहेत कारण मी बघितलं की एमटीएनएल असेल, बीएसएनएल असेल, इतर सगळ्या सरकारी यंत्रणा हळूहळू करून त्या खासगी लॉसमध्ये दाखवायच्या, त्रुटीमध्ये दाखवायच्या आणि मग त्या प्रायव्हेट व्यक्तींना द्यायच्या. मी तेच बोलते ना, बीएसटीचं जी इलेक्ट्रिसिटी आहे विद्युत ते पूर्ण प्रॉफिटमध्ये नेहमी असतं. आज मला सांगायला पाहिजे मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल तर सबअबमध्ये आणि सिटीमध्ये बघाल तर एका ठिकाणी एमएससीबी एका ठिकाणी बेस्ट आहे सिटीमध्ये शहरामध्ये. पण आज तुम्ही शहरामधल्या विजेचा दर आणि त्या ठिकाणी असलेला उपनगराचा विजेचा दर याच्यामध्ये किती तफावत आहे बघून घ्या. मला वाटतं पर युनिट मला वाटतं ₹1.80 त्याच्यामध्ये फरक आहे. मग अशा असताना आपण बीएसटीची वीज एवढ्या स्वस्तामध्ये असताना बीएसटीची वीज आता काय करतोय आपण अदानींना देतोय. आपण काय प्लॅन चाललेला आहे, स्मार्ट मीटरच्या नावाखाली मुंबईचं एक मोठं षडयंत्र चालू आहे त्या ठिकाणी. आमचं म्हणणं तेच आहे की मुंबईकरांच्या खिशावर तुम्ही कशाला त्या ठिकाणी ताण देताय. आता आपण जर बघितलं तर बीएसटीची तूट झालेली आहे. आपण पैसे कोणावर लावले, जास्त मधल्या काळात पैसे कोणावर वाढवले, मुंबईकरांवरती. मुंबई तोडात कोणी आणली बीएसटी, ह्याचा पण चौकशी व्हायला पाहिजे ना. मुंबई कशी आली, मुंबईची बीएसटी तोटात आली. जमिनी बीएसटीच्या किती मोठ्या मोठ्या होत्या, डेपो किती होते, आता कुठे आहेत? जी एक मोठी यंत्रणा होती तिचं खच्चीकरण का केलं तुम्ही लोक? 30 वर्ष आम्ही होतो, तुम्ही होता, उत्तर दिले पाहिजे सगळ्या लोकांनी, ही अपेक्षा करते.
मुंबईत जागा वाटप होताना वंचित सोबत आणि रासप सोबत तुमची आघाडी झाली. काही उमेदवार आज असं आहे की काही प्रभागांमध्ये उमेदवारच नाहीत. तर वंचितनं तुम्हाला ते जागा दिल्या म्हणजे त्यातल्या काही वंचितनं परस्पर जागा पडल्या. आज अशी माहिती आहे 14 ते 16 जागांवर उमेदवारच नाही काँग्रेसचे. हा गोल कशामुळे झाला, नेमकं काय दिसून नाही, आम्ही ज्या वंचित जागा ज्या अलायन्समध्ये सुटल्या होत्या त्याच्यामधल्या काही जागा ते भरू शकले नाहीत. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काही ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि बिलकुल पण आघाडीचा नियम जो असतो तो आम्ही सुद्धा जाणतो आणि त्यामुळे आघाडीमध्ये कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी दुमत नाहीये किंवा आमचं त्या ठिकाणी कुठलाही हे नाहीये. आम्ही एकत्र आहोत. ह्या संदर्भामध्ये जिथे आम्ही कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला काँग्रेस आणि वंचित आघाडी प्रस्तुत उमेदवार करण्याचा आमचा प्रयत्न. टोटल तुम्ही किती जागा लढवताय, वंचित किती लढवते आणि रासप? या संदर्भामध्ये सध्या माझ्याकडे डेटा नाही. तो सगळा जो आहे तो सचिन सावंत बघतात. मी ही पत्रकार परिषद फक्त या मुद्द्यावर आणली कारण नवीन वर्षाचा असल्यामुळे मी आज नवीन एक विजन यायला पाहिजे, नवीन दृष्टिकोन यायला पाहिजे आणि मागच्या 3 वर्षा काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला आलं पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. या संदर्भामध्ये सचिन सावंत साहेब जे व्यक्ती आहेत ते हे सगळं बघतायत, त्यांच्याशी तुम्ही याच्यानंतर बोलू शकता. मला वाटतं सचिन सावंत साहेब आणि सुरेश राजस उद्या त्या संदर्भात बोलतात. ऐनवेळी ज्या तुम्हाला परत केल्या जागा वंचित मुंबईमध्ये नाहीये त्यांना तुम्ही 62 62 जागा देऊ केल्या. राखी जाधव नाराज होत्या, त्यांनी राष्ट्रवादीचं सोडचिठ्ठी घेऊन त्या भाजपात गेल्या. नंतर कुछ लोगों को पार्टी में जगह देने के लिए इस फंड का पूरी तरह से इस्तेमाल किया है. मैं बार बार इसको कह रही हूँ कि मुख्यमंत्री पारदर्शिता की बात करते हैं, प्राइम मिनिस्टर ना खाऊंगा ना खाने दूंगा की बात करते हैं. मेरी अपेक्षा है उनके माध्यम से कि ये जो पैसे गए हैं इसकी श्वेत पत्रिका निकाले. मैं आज से पहले 20-25 बार ये चीज बोल चुकी हूँ कि आप लोग जो ये कारोबार इतने दिनों का हुआ है हिम्मत करके श्वेत पत्रिका तो निकाल दीजिए. यही परिस्थिति सिर्फ बीएमसी के फंड की नहीं है, परिस्थिति डीपीडीसी की भी वही है. अगर मैं इसलिए मैंने कल ट्वीट किया था कि मुंबई उपनगर के पालक मंत्री आशीष शेलार जी अपने खुद के मतदार संघ के लिए, सिर्फ अकेले मतदार संघ के लिए, बांद्रा वेस्ट के लिए 126 करोड़, अब इसको हिंदी में क्या कहते हैं, 126 करोड़ बराबर था ना मेरा, हाँ 126 करोड़ उन्होंने खुद के मतदार संघ के लिए लिया. आप सोचो, एक लोक प्रतिनिधि के हिसाब से अगर एक मतदार संघ में मुंबई का पूरा डीपीडीसी का फंड जाएगा क्योंकि आप पालक मंत्री हो, तो बाकी मुंबई के एमएलए क्या करेंगे, बाकी लोक प्रतिनिधि क्या करेंगे, मुंबई की बाकी एरिया क्या होगा. आप जो सब डेवलपमेंट का फंड एक ही मतदार संघ में जा रहा है तो मुंबई के बाकी एरिया में क्या होगा सबक के. और उसमें जो विरोधी पक्ष के सांसद है और एमएलए उनको 5 करोड़ रुपया और जो सत्ता पक्ष के सांसद और उनके एमएलए उनको 15 से 20 करोड़ रुपया. मतलब आप पालक मंत्री हो, आपका काम है जिले को पालक मंत्री का गार्डियन बना के काम करना. आप गार्डियन बन के काम करना छोड़ के आप क्या कर रहे हो, आप अपने खुद के लिए ले रहे हो. और मेरा मुख्यमंत्री जी से कहना है, मैं सच में कह रही हूँ, आप मला ढिल्ला पण मला सांगणं आहे की मुख्यमंत्र्यांना मला सांगणं आहे चौकशी करा या प्रकरणाची. 126 कुठे गेले, कुठे मुख्यमंत्री जी ने इसकी पूरी इंक्वायरी करनी चाहिए कि इतना पैसा गया कहाँ बांद्रा वेस्ट का. इस तरह से भ्रष्टाचार जो चल रहा है असंवैधानिक पद्धति से चल रहा है, ये पैसा आपका नहीं है, ये पैसा मुंबई के टैक्स से आया है, ये पैसा सरकार तिजोरी में लोगों के माध्यम से आया है. जो आप अपने मतदार संघ में या अपने लोगों मतलब क्या फायदे के लिए कर रहे हो, काम भी उसका होता है कि नहीं, इसका मॉनिटरिंग कौन करता है. 1400 करोड़ रुपए का काम हुआ है, कौन मॉनिटरिंग करता है इसका, बीएमसी का. आप भी जानते हैं मुंबई की अवस्था क्या है, मैं भी जान रही हूं मुंबई की अवस्था क्या, गलियों की परिस्थिति है. तो हमारा आज हमने एक नया विजन लेके आए, हम इस परिस्थिति को बदलना है, जो 3 साल 9 महीने की परिस्थिति को बदलना है. और हमने मुंबई कर के लिए जो है 4 लाए हैं, लेकिन इसका मतलब 4 ही नहीं है. हमारा मैनिफेस्टो आने वाले दिनों में आप सबके सामने आएगा, लेकिन हम 4 विजन लाए हैं कि सर्व मुंबईकरांना जो है, जितने भी मुंबईकर उनको यूनिवर्सल हेल्थ कार्ड भी मिलना चाहिए और उनको मुफ्त दवाएं मिलनी चाहिए ताकि उनको जो है आरोग्य के व्यवस्थापन मिले. मैं देख रही हूँ कि सबसे बड़ा मूलभूत अधिकार आरोग्य और एजुकेशन मतलब शिक्षण है. दुर्भाग्यवश आरोग्य पे भी बड़ा पैसा देने के बाद भी दरकरार नहीं है. आपको पता है अवस्था क्या है अस्पताल में, आप भी बहुत बार मेरे साथ आए हैं. वहां पे इतनी परिस्थिति खराब है, दवाई तो छोड़िए, एमआरआई नहीं है, लोगों की लाइन लगी ऑपरेशन करने के लिए, बेड नहीं है, स्वच्छता नहीं है, डॉक्टर नहीं है. तो हमारा कहना है कि हमने इस चीज को आपके सामने रखा है. दूसरा हमने कहा है कि मुंबई के पानी के लिए जो है 5,000 दशलक्ष
लीटर पर्यंत हम पानी बढ़ाने की बात कर रहे हैं। तीसरा हम कर रहे हैं कि जो मुंबई की सबसे बड़ी बेस्ट हमारी जो है परिवहन, सार्वजनिक परिवहन, उसकी संख्या हम 6000 से ज्यादा करेंगे। और तीसरा जो मैंने कहा कि हमारी सबसे मूलभूत अधिकार में चौथा हमारा जरूरत स्कूल, तो हम ये कह रहे हैं कि मुंबई महानगर पालिका के जो स्कूल है मराठी स्कूल, उनको हम वापस शुरू करेंगे और मुंबई महानगर पालिका के जितने भी स्कूल है उसके चाहे वो क्लासरूम हो या चाहे बाकी सुविधाएं हो, चाहे टॉयलेट हो, पानी की सुविधा हो, इनको जो है वो नूतनीकरण का काम करेंगे और इसको हम प्राइवेट होने नहीं देंगे। यही मेरा आश्वासन है, क्योंकि मुझे मालूम है चाहे वो अस्पताल को भी प्राइवेटाइजेशन का चल रहा है, स्कूल को भी प्राइवेटाइजेशन का चल रहा है। अस्पताल में भी गरीब आदमी दवाई लेने के लिए जाता है, अपने सेहत के लिए, बीमारी के लिए जाता है, और यहाँ पे भी जो है गरीब बच्चे पढ़ते हैं, उनका मूलभूत अधिकार है अच्छा शिक्षा पाना। लेकिन दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि पूरी तरह से उनको कोई सुविधाएं वहां पे नहीं मिलती। प्राइवेट आदमी को स्कूल बनाया जाता है, 100 करोड़ का एक स्कूल बनाते हैं बीएमसी के फंड से, लोगों के फंड से, और किसी प्राइवेट आदमी को देने का काम होता है। ये सही नहीं है, ये मुंबई कर का पैसा है। अच्छा शिक्षा देना मुंबई महानगर पालिका की जिम्मेदारी है और अच्छा हेल्थ देना मुंबई महानगर पालिका की जिम्मेदारी है। तो ये हम वादा करते हैं आप सबसे कि हम आने वाले दिनों में इसका काम करेंगे। मैम एक आखिरी सवाल, आपने बहुत सारी अच्छी चीजों की बात रखी है, पर इसमें सबसे जो बेसिक मूलभूत आवश्यकता है वो है क्लियर एयर क्वालिटी। मुंबई की AQI पिछले कुछ दिनों में जितने हमें नहीं देखी उससे बहुत ज्यादा इस पूरे साल में गिर चुकी है। 247 इज नॉर्मल AQI इन मुंबई राइट नाउ। तो आप उसको कैसे मॉडिफाई करेंगे, उसका कोई रोड मैप है आपके पास? आपको याद होगा कि मैंने यही बाहर एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी, प्रेस कॉन्फ्रेंस की थी जहां पे बाहर वो भी AQI के लिए की थी, जिसमें मैंने कहा था कि मुंबई का AQI अभी अनहेल्दी से डेंजरस की तरफ, हैजार्डस की तरफ जा रहे हैं। हम 400 से ज्यादा बढ़ रहे हैं, हम दिल्ली के करीब जा रहे हैं। आपको मैं बताना चाहती हूँ कि जितना ये काम चल रहा है कंस्ट्रक्शन का, इसका पूरा नियोजन नहीं होने की वजह से सबसे ज्यादा हेल्थ का तकलीफ जो है मुंबई कर को हो रही है। यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद सबको पता है पत्रकारों को कि संडे को हमने एक नरीमन पॉइंट के ऊपर भी जो है वहां पे हमने पत्रकार परिषद की थी, वहां हमने मैनिफेस्टो डिक्लेयर किया था कि हम आएंगे तो हम किस तरह से प्रदूषण जो है एयर पोल्यूशन उसको कैसे दूर करेंगे, वायु प्रदूषण को हम कैसे दूर करेंगे, इसका एक मैनिफेस्टो हमने ऑलरेडी डिक्लेयर किया है। लगा तो मैं आपको उसको दे दूंगी, लेकिन हमारा पूरा विजन है कि आने वाले दिनों में मुंबई कर को जो है मराठी में हम कहते हैं मोकळा श्वास, चांगला श्वास, खुला सांस, खुली हवा देने का हम बात करें, खुली हवा नहीं, स्वच्छ हवा, स्वच्छ हवा जो अच्छा हेल्थ का लगे। आपको कहीं ना कहीं ये भी सोचना पड़ेगा कि हम ग्रीन जोन कैसे बढ़ाएं, हम RGPG कैसे बढ़ाएं, हम ये सोच रहे हैं और उसके लिए हम ये सोच रहे हैं पूरी तरह से मुंबई को किस तरह से अच्छा सिटी बनाए, क्योंकि मुंबई देश की आर्थिक राजधानी है। सिर्फ इसको नियोजन करने की जरूरत है, सिर्फ इसके लिए विजन रखने की जरूरत है। मुंबई महानगर पालिका का फंड किसी पार्टी का फंड नहीं है, इससे ऊपर उठना चाहिए। ये मुंबई करके हित के लिए खर्चा